कोणाला माहित आहे या पैशाचा व्यवहार कोणापाशी आहे? या पैशाचा सांगितलं नाही काय भरले तर हे 4,500चा व्यवहार कोणापाशी आहे? किती पैसे द्यायचे होते त्याले? हे संस्था कोणाच्या घरची आहे का वैयक्तिक? मला सांगा, संस्था कोणाच्या घरची आहे का? 4,500चा हिशोब असतो कोणापाशी? 4,500 दिले कसे हे कोणालाच माहित नाही. या गेटचं का ते? या गेटचे पैसे किती झाले होते? किती झाले काय झाले? 7,500. मग त्याले 4.5 दिले, 3 दिले, हे माहित कोणाला आहे? 4,500 दिले, 3,000 रुपये राहिले त्याचे. हा विषय कोणाला माहित आहे हे तर सांगा आम्हाला. सरपंचाला माहित आहे, उपसरपंचाला माहित आहे, सचिवाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे की सरपंच पतीला माहित आहे? तुम्हाला सांगितलं नाही काय? तुम्हाला जेव्हा पैसे देतो सांगितलं ना 4,500 रुपये दिले त्याले. व्यवहार कोणाला माहित आहे? अरुण भाऊ ही संस्था कोणाच्या घरची आहे का व्यक्ती? घरी नाही ना, प्रशांतला माहित आहे. तुमच्या प्रशांत भाऊच्या घरची संस्था आहे का की तुमच्या घरची संस्था? द्यायचे होते त्याले हे तर तुम्ही माहिती पैसे किती द्यायचे हे माहित नाही, पैसे केवढा व्यवहार केला हे माहित नाही. गेट दुरुस्त करते नाही हे म्हणजे मग आम्ही कॅसेट बसलो साहेब इथं. गेटचं आहे. तुम्हाला काय म्हटलं? काय म्हणून राहिलो? तो विषय नाही आहे याच्यात बाई. हा विषय तर इथं सांगाच लागेल ना किती पैसे खर्च झाले. त्याच्यापासून पैसे घ्या. बरं, हा विषय प्रमोद तुम्हाला माहित आहे का? मग कोणाला माहित आहे? ग्रामपंचायत कोण चालवलं? आम्हाला माहित नाही बा. मग दुसरा कोणी ग्रामपंचायत चालवला का इथं? तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही, मग कोण चालवलं ग्रामपंचायत? तुम्ही त्या राहिले का? 7,500 रुपये झाले म्हणजे आता 10,500 आता 3,500 बोलले नंतर 60 रुपयाचे होते. करून लो. तो 10,500 बोलला होता. आता तो 10,500 म्हणून राहिला. म्हणून हे आले हे काही म्हणलं का बाई? बाबा 7.5चा विषय 10,500चा विषय कुठं आहे? त्याला दिले किती हे आपल्याला माहित नाही ना. रेकॉर्ड शिवाय कसं देवी? त्याला बोला छोट्या लिहितो 2 मिनिटं फोन लावून त्याला म्हणा तू इथं आहे म्हणा, तुझे किती पैसे आहेत, तुला भेटले किती, कोण दिले? बोलाव दिले, लावा कॉल दिला. लावा बरं फोन. 7,500 हा, तुला भेटले किती? 3,000. 3,000 भेटले. 7.5 राहिले अजून. हा, तेव्हा ते 7,000 घेतलं होतं तेव्हा. चौका जोड्यात चालता 10,500. 10,500 रुपये. 10,500 रुपये नाही हा, 7,500. कोण घेतला चौका जोड्यात 10,500? किती दोन? लोक गडवे 10,500 रुपये. मी विचारलं तुला, तू तर मला नाही नाही नाही, 7,500 राहिलेले होते. ती माणसं येतात नाही झालं तर आपण जेसीबी न करू. जेसीबी न फुटते म्हटलं. फुटते बरोबर आहे. नाही जमलं तर करावंच लागेल. ते माणसं त्याच्यात येऊन नाही राहिले. येऊन नाही राहिले. माणसं येऊन नाही राहिले. एवढ्या गटाला येईल पहिले सभा घेतली. जेसीबी आणली. स्वतः दर्शन हजर होता, सुनील भोई हजर होते, सगळे जण हजर होते तिथं. ते नाली आपण धीरे धीरे पुरा दिवस आम्ही सभा केली. दिवसभर सभा केली. बाई म्हणते मला माहित नाही. मीटिंग मध्ये सांगितलं डबल काय सांगा लागते. कोणीही असलं तर सरपंचाला तुम्हाला सांगायला लागेल का आपल्या इथं आपल्या सरपंच बाईने म्हणत नाही, सांगितलं नाही म्हणून. सरपंचीचा नवरा म्हणजे सांगितलं नाही म्हणून. आपण कसं आहे, आपण सांगायला पाहिजे ना. तिथं येऊन तुम्ही सांगा त्याला अधिकार नाही आहे, यायला सांगायचा अधिकार आहे. तुमच्या बायकोने तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगितलं. हे बायकोचा घरचा व्यवहार होतो. बायको हा व्यवहार इथं नाही आहे. बायकोचा व्यवहार घरी चालत असते. एक मिनिट दादा, हा त्याला विचारलं त्याला उत्तर द्याच त्याने वित्तर हे कशा सांगतील लोकांना सांगितलं नाही म्हणून त्या खांडेकरले हे केलं सांगितलंच नाही म्हणे आम्हाला. मला फोन केला. ते पैप फुटले. पैप फुटत नसते. नाली सभा केल्यावर पैप फुटत नसते काय? वाव, नाली सभा केल्यावर पैप फुटी न पैप फुटी पैप फुटीन तर जोडीन ना ते वॉटर सप्लायला काय करायची आहे. मग आम्ही काढली ना धीरे धीरे उभं राहून तिथं हजर राहून दिवसभर अंगार चितोड घेतले ना पुढे अंगार नालीचे द्या तरी केली सभा. नाली कुठं आम्ही फुटू दिली का? मग नाली धीरे धीरे काढली ना. इकडे कोणाची इकडे फुटले आम्ही तोडले ना बाई. आमच्या ताकद आहे. सरपंचाला बोलावं लागते. सरपंचाला काय बोलावं लागते. पैप तोडले तर तोडूनही घेतले वॉटर सप्लाय वाल्यापासून. कोणापासून तोडले पैप? ग्रामपंचायत पैसे मागितले काय? वॉटर सप्लायला तोडायला लावले. MGBचं कामच ते आहे जोडाचं. काय पैसे देतो एमजीबीले. एमजीबीले आपण पैसे देतो. एमजीबी तोडून देईन आपली नाली. असं कसं तोडून देईन नाही. कोणाला काय लावली? कोणाला लावली रे? त्याच्यात घराबाचे सगळे लोक फोन वाचतात. ते 10 फोनात मग मला ते नालीसाठी. शेवटी मॅम माझ्याकडे पैसे दिले ते नाली दुरुस्त करायला लावली. तुमच्या जवळच्या आणले घरातले पैसे गावातलं काम असल्यावर शासन करीन ना. आज मीटिंग आहे याच्या अंगावर वर जाते सरपंचाच्या. मीटिंग तर त्या पाईपाचा नालीचा काय संबंध आहे? आई बोलणार. आम्ही तर पट्ट जमवलं. एमजीबी करते म्हणून नाली सभा 3 पाईप फुटले होते. 3ही पाईप एमजीबीने जोडून दिले. त्या लागले का आपल्याला कोणते पैसे? त्याचं कामच आहे ना ते. पैसे दिले देतो ना एमजीबीले.
परिपक्व नाही. आपण थोडी भरतो पैसे. पण कोणतीही गोष्ट झाली तर आपल्या इथं पहिले सांगायची, काही असो. परेशान इथं सगळे अरे ठरावात तो विषय मांडला, ठराव पास झाला, समजा झाला. नंतर सांगायचा काय कोणी असो. सांगायचं काय काम आहे? दिसत नाही का आपण गावातच राहतो ना. असं नाही ना. आता बरोबर जेसीबी चालू आहे, सरपंचाला माहित नाही होत म्हणजे मग किती मोठी गोष्ट ते आहे. बाई, यायनं काय म्हटलं जेसीबीला नाली फुटते आपण काय म्हटलं बरं माणसं सांगून द्या. माणसं भेटत नाही ना बाई. माणसं कोण उपसते त्याच्यात जाते काय कोणी. त्यांना तसंही त्यानं पावलं द्यायला लहान लावं लागतं आता. काय नाही ना भाऊ, त्याला तेवढं अरे जीसीबीच नाही भेटे आता काय. पाटलाने फोन करून लाईनच बोलावलं जेवढं पाहिजे हा, तेवढं. ते छोटं बाल म्हणून पावलं. ते धीरे धीरे निघाली. छोटं पावलं येते त्याच्यातलं. हा? छोट्या बकेटनंच काढलं जाय म्हणूनच निघाली ना रे एवढी. छोटं पावलं असते की नाही ते आता आपल्याला इथेही सांगा लागतं छोट्या दिवसभर हजार मोठीने करून घेतली. इथे मोठीने पाहिजे आता ते छोट्यानं काय होते का ते बरोबर नाही निघते. एवढीच निघते बरोबर म्हणून हा. मला त्या जमीन पाटलाने फोन केला. त्याने स्वतः तो आला स्वतः. आणि मोठी केली. पाटील स्वतः हजर होता. चला मी तो मेरे आली ना सभा. चला झालं ना, काम झालं ना. पुढे झाला वार्ड क्रमांक 3 मध्ये टाकी आहे मस्जिद समोर, त्याचं काय मान करतो? असतं घेतला तर ठरवलं. घेऊन घे ना, घरात यायला काय करणार? पुढे काय घ्यायला लागते बाई, घेऊन घे ना. आपण थोडी राहिलो उद्या. नाही, ते पाडतील. आपण दिलेले पत्र आपल्याला पत्र त्याला देणार आहे शेवटी. देऊन घ्या जरा. आपल्याला पत्र तुमची त्याला इथून तुम्ही देणार. प्रोसिजर आपल्याला नाही. इथून तुमची प्रोसिजर पूर्ण कर ना. आपल्याला आपण मागाई मला वाटते महागाई विषय घेतलाय आपण. आपण मला वाटतं कधी घेतलाय? नाही होता. घेतलाय तो पण करणार तुम्ही अजून डबल देणार त्याला पत्र. आपण आलो होतो तेव्हाच ठराव घेतला आपण पहिला. डबल 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 डबल. टाक्याचा घेतला होता आपण. ये ना, आपलं काय चाललं? या हरिदासच्या घराजवळचा घेतला होता. सरकारी आहे. म्हणजे ते तुम्हाला थोडी द्यायला लागतं. मस्जिद जवळची मस्जिद जवळची. वार्ड क्रमांक 3 आणि त्या हरिदासच्या घराजवळ होती आपण त्याची घेतला होता मागतो. ते काही झाली नाही. आणि आपले बंडू धुरंधर ते पैसे आपले आपल्या मनोज जवळ धुरंधर तो आपल्या रस्ता, त्या रस्त्याचं काय करता सांगा? बंडू धुरंधर वार्ड क्रमांक 1 मधला. तर मनोहर धुरंधर ते अलकाबाई राहते आपली सोनार समाजाची बाई आहे ते. 3 वर्ष झाले साहेब ग्रामपंचायतीले, पण त्याला अजून नाहीच भेटले नाही. ते लोक पावसाळ्यात त्याची चालाची तुम्ही पाहून घ्या, तिकडे येऊन पहा थोडंसं. त्याला घराच्या बाहेर नाही निघतायत. मागच्या महिन्यात आपण गणित वसित घेतले 15 विद्यार्थी त्याच्यात टाकून द्यायचं. तर सांगा ना मग कसं टाकता तुम्ही सांगा. आता 25 वित्त आयोगाचे आहेत ना. पैसे चल लागून हा वित्त आयोगाचे निधी देते आपल्याला. बरं कट टाकता मग त्याच्यात टाकून द्या. आपलं आमचं झाल्यावर हा तुम्हाला दिसत काही नाही. 24-25 नाही. 25-26 25-26. हा. 25-26. हा. बदामचे कडू बदामचे हे ते कोण छटा. एक MSCB पत्र द्या आपल्या खंबेने आले हे न्यायला ते देऊन द्या. हा ते द्या न, याही सांगा मला कधी छाटताय. हे झाड याले शॉक फॅक लागला तर या जिम्मेदार कोण राहील नेमका, हा विषय आहे ना. हा पाठव ना. विद्युत खांबाजवळ MSCB आहे ना तो टाकू. MSCB